आज श्रमिक पत्रकारच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित असलेले खेलबुडे भैया, तसंच आमचे सागर भैया, किरण बनसोडे साहेब, कुलकर्णी काका, ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी साहेब, तसेच प्रशांत जोशी सर, सर्व पत्रकार आज यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आज मला महापौर होऊन 25 दिवस झाले आणि 25 दिवसातच तुम्ही या ठिकाणी माझा मान सन्मानाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलात. प्रथम या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि समाजाचे जे काही आपल्या सोलापूर शहराचे जे काही प्रश्न आहेत, या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार असेल, अनेक आमचे लोकप्रतिनिधी असेल, या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि निश्चित माझ्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आहे. ती माझं प्रामाणिकपणे मी या ठिकाणी जे काय आपल्या शहरासाठी आपण करू शकतो ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न असतील, या ठिकाणी उद्यानाचे विषय आहेत. आपल्या अनेक सोलापूर शहरामध्ये जे उद्यान आहेत, उद्याने ओस पडलेले आहेत, त्या उद्यानाचा विषय आहे. परत तसेच आपले जे स्मशानभूमी आहेत, स्मशानभूमी देखील या ठिकाणी जवळपास आपल्याला 60 50 स्मशानभूमी आहेत. या ठिकाणी त्या अगेन्स्ट आपल्याला फक्त स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 14 स्मशानभूमीचं या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं. पण त्यात बाकीचे जे काय अजून राहिलेले आहेत त्याचे देखील आपल्याला या ठिकाणी काम करायचं एवढं सांगतो. आणि सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेले आहेत, पण त्याचं मेंटेनन्स न होता त्या ठिकाणी मेंटेनन्स कसं केलं पाहिजे झोनच्या माध्यमातून, जोपर्यंत झोन निर्मिती होत नाही. मी जेव्हा महापौर झालो मला एकच कारण का मी हातवाड भागातून मी या ठिकाणी निवडून आलो. गेले 4 टर्म झाले मी हातवाड भागाचं त्या ठिकाणी प्रतिनिधी करतो. समाजातले जे काही शेवटचे बारीक सारीक जे गोष्टी आहेत ते मला सर्व ज्ञात आहेत. आपला सोलापूर शहर, सुंदर सोलापूर शहर आपल्याला जर करायचं असेल तर झोन निर्मिती होणं हे गरजेचं होतं. म्हणून एकच झोन, जवळपास एक प्रभाग 4 झोन मध्ये वाटला गेला होता. त्या ठिकाणी मी जास्त काही न बोलता कामावर भर कसं देता येईल म्हणून या ठिकाणी आम्ही झोनवर या ठिकाणी प्रेशराईज करून सोलापूर शहरातले पहिला झोन सक्षमीकरण या ठिकाणी केलं. आणि झोन सक्षमीकरण करून एक प्रभाग एक झोन अशा पद्धतीने कामाची वाटचाल त्या ठिकाणी चालू केली. आणि आता निश्चित आपले जेवढे काही कामं सोलापूर सिटीच्या माध्यमातून, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे, त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचं स्वच्छता असेल, आज धुळीचं प्रमाण आपल्या सोलापूर शहरामध्ये जास्ती प्रमाणात आहे, त्याचा विषय असेल. डिवायडरमध्ये आज आपल्याला बघतो सोलापूर सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर आपण म्हणतो, पण अनेक डिवायडरमध्ये या ठिकाणी झाडं आपण मध्यंतरी लावलेले होते तेही देखील या ठिकाणी नसल्यासारखे आहेत. तर कुणाला आपण संस्थेला या ठिकाणी काय टॅक्स बेनिफिट देऊन शास्ती फी असेल, शास्ती फीच्या माध्यमातून आपण शास्ती फी दरवर्षी 50% माफ करतो. तर शास्ती फी 100% माफ करू, पण तुम्ही हे झाडं जगवा म्हणून आपण त्या संस्थेला जर दिलं तर निश्चित आपलं सोलापूर सुंदर या ठिकाणी दिसेल असं मला वाटतं. अनेक प्रश्न आहेत, अनेक धुळीचा विषय आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी आमच्या समोर आहेत. आणि पाण्याचा विषय आहे. पाण्याचं देखील आज आपल्याला माहिती आहे गेले 8-9 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी पाणी जवळपास 3 दिवसाआड 4 दिवसाआड काही भागामध्ये मिळतं. तर मी हातवाड भागात निवडून आल्यास ना कारणाने मला पाण्याची जाण, लोकांना पाणी वेळेत आणि व्यवस्थित मिळालं पाहिजे, हे अतिशय म्हणजे लोकांचं या ठिकाणी पाणी व्यवस्थित यायला पाहिजे अशी मागणी असती. म्हणून मी पाण्यावर या ठिकाणी काम चालू केलं. आणि निश्चित माझ्या हातून जेवढं होता येईल तेवढं मी आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी बोललं की आयुक्त साहेब की गेले आपले जे पूर्वी रिटायर झालेले जे अधिकारी आहेत, जवळपास 6-7 अधिकारी आहेत, त्यांना अतिशय चांगला अनुभव आपल्याला सोलापूर शहराचा आहे. आपल्याला ह्याच्या आधी आम्ही 2 दिवसाआड पाणी या ठिकाणी घेतलं होतं शहराला. त्यांना जर ते या ठिकाणी मानधनावर जर आपण नियुक्ती केली तर निश्चित ते पण या ठिकाणी वेळ द्यायला तयार आहेत. म्हटल्यानंतर आयुक्त साहेबांनी पण होकार या ठिकाणी दिला. निश्चित आता जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आम्ही त्यांची एक प्राथमिक बैठक घेतली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला साहेब एक आता समोर उन्हाळा आहे, आम्हाला निश्चित आपण तुम्ही जे म्हणता ते आपण सर्व तुमची जर मागणी असेल तर आपण प्रॅक्टिकली करून बघू, पण आम्हाला थोडंसं वेळ हवाय. कारण का आता उन्हाळा असल्या कारणाने लगेच जर आपण काय करायला गेलो तर लोकांचा अजून जरा रोष त्या ठिकाणी येईल असं ते म्हणत होते. पण निदान 3 दिवसाआड तर पाणी या ठिकाणी सोलापूर शहराला केलं पाहिजे, 3 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड अशी आमची मागणी होती. बरं म्हणले, ते ऐकून घेतले. जागेवर आपण व्हिजिट करून सर्व जुन्या अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन अजून तिथं काय करता येईल आपण त्या ठिकाणी करायचं ठरवलं. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी कामं झाले. स्टेडियमचं
या ठिकाणी आपले कामं झाले. सोलापूर शहरात आता आपण म्हणतो ते कॉम्पॅक्ट मशीन, धूळ मशीन जी आपण घेतलेली, त्या ठिकाणी आधी 70 किलोमीटर मशीन चालायची, त्याच्यानंतर कालांतराने 30 किलोमीटर या ठिकाणी ते एका एजन्सीला देण्यात आलं. तर आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी रूट वाढवून आपल्या सोलापूर शहरातले जे डस्ट आहे, मेन रोडला जे डस्ट आहे ते कसं कमी करता येईल ह्याच्यावर आमचं भर राहणार आहे. आणि निश्चित अनेक सूचना मी पत्रकार बांधवांना पण मी विनंती करतो की तुमचे जे काय अजून अनेक सूचना जे असतील, कारण का तुम्ही समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही समाजाचे जे विषय आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आपण करत असता. तर जे काय अजून काय प्रलंबित विषय असतील तुम्ही आम्हाला सांगावे, आम्हाला मदत करावी. आम्ही निश्चित एक प्रामाणिकपणे या ठिकाणी आमच्या तर परीने आम्ही करणारच आहोत. पत्रकारांचे जे विषय असे विषय असतात की ते महत्वाचे विषय असतात, ते देखील आपले जेवढे काही विषय असतील आम्ही निश्चित या ठिकाणी सोलापूरच्या सुशोभीकरण, सोलापूरच्या सौंदर्यावर भर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चित एक प्रामाणिकपणे काम करू. मला माहिती आहे महापौर म्हणजे सोलापूर शहराची अतिशय एकदम जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आहे महापौरची. तर हे निश्चित आम्ही या प्रॅक्टिकली जागेवर जाऊन प्रत्येक गोष्ट, त्यात अकाउंट ऑफिस असेल, चीफ ऑडिट असेल, आपलं महापालिकेतले जेवढे काय अधिकारी असेल त्यांना सोबत घेऊन त्या जागेवर स्पॉट व्हिजिट करून सगळे विषय मार्गी लावायचे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे. एवढंच मी सांगतो. आणि पत्रकारांचं तुम्ही या ठिकाणी भैया विषय मांडलात ते एक सांगतो की अतिशय चांगले उपक्रम तुम्ही पत्रकार लोक या ठिकाणी राबवता. आणि मेडिक्लेमचा विषय असेल, गृहनिर्माणचा जो विषय आहे तो जर माझ्या कार्यकाळात झाला, मला निश्चित या ठिकाणी खूप आनंद होणार आहे. आणि माझ्या हातून जे शासन दरबारी राजकारण न करता समाज त्याच्यामध्ये राजकारण कुठलंही न करता फक्त एक समाज कार्य म्हणून जे काय माझ्या हातून करता येईल मी निश्चित या ठिकाणी राज्यस्तरीयच्या लेवलला मी या ठिकाणी पाठपुरावा करून आपलं गृहनिर्माणचा जो विषय आहे त्या ठिकाणी मी सोडवण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार. प्रश्न विचारा, मी देतो.